करने जाने और ऐसे निहत्थे लोगों पर अगर आप हमला करते हो तो इसको क्या कहा जाए? इसकी तो केवल भर्त्सना ही की जा सकती है, इसका तो केवल निषेध ही किया जा सकता है। तो हमने उस बात पर कि भाई कश्मीर की समस्या क्या है, इस पर हमने एक कैलेंडर छापा था और वो बहुत उपयोगी कैलेंडर था। और आज मैं चाहता था कि आप भाइयों के सामने वो पूरा कैलेंडर में रखूं, और वो ढूंढते ढूंढते मुझे देर हो गई, इसलिए मैं थोड़ा लेट हो गया। और अभी ऑफिस भी बंद था, घर पे वो रिकॉर्ड नहीं था, इसलिए नहीं। लेकिन सबसे पहले हम लोग ये समझ लेते हैं कि भाई कश्मीर की समस्या क्या है। कश्मीर की समस्या, कश्मीर का प्रश्न काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काश्मीरचं खोरं एक अशांत खोरं आहे आणि आपण नेहमी काश्मीरमध्ये आतंकवाद, काश्मीरचा जो आतंकवाद आहे याच्याविषयी आपल्याला नेहमी बातम्या मिळतात आणि त्याच्यासाठी त्या पाकिस्तान बरोबर आपली 2-3 युद्धही झालेली आहेत आणि आताही युद्धजन्य परिस्थिती आहे। म्हणजे कधीही भारत पाकच्या दरम्यान युद्ध होऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि भारताने जवळजवळ डिक्लेअरच केलेलं आहे आणि पाकिस्तानने म्हटलं आहे की आता यांनी हे जे सिंधू जलवाटप करार, सिंधू वॉटर ट्रीटी ही कॅन्सल केल्यामुळे एक प्रकारे भारताने पाकिस्तानशी युद्ध पुकारलेलं आहे आणि आम्ही त्या युद्धाकरता तयार आहोत अशा प्रकारची घोषणा पाकिस्तानने केली आहे। आता दोन्ही देश जवळजवळ युद्धाच्या याच्यावर आहेत, पण तरी मुख्य प्रश्न असा राहतो की पाकिस्तानचा मूळ प्रश्न काय। आपल्याकडे बहुतेक मंडळी पाकिस्तानच्या प्रश्नावर अनेक प्रकारचे मत प्रदर्शन जे जातीवादी किंवा धार्मिक उन्माद पसरवणारे पक्ष आहेत ते एक वेगळ्या प्रकारे त्याला बघतात, त्याची खूप म्हणजे वेगळ्या प्रकारे चर्चा करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काश्मीर विषयीची जी मतं होती तो एक वेगळा प्रवाह आहे, त्याच्यावर अनेक पुस्तकं लिहितात, अनेक लोक म्हणतात की नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काश्मीर विषयी काय मत होतं। आता काश्मीरचा प्रश्न इतका कॉम्प्लिकेटेड झालेला आहे, जसं समजा एखादा एक गोल रिंग आहे आणि तुम्ही म्हणालात किंवा ही रिंगची सुरुवात कुठून आणि समाप्ती कुठं, तशा प्रकारे काश्मीरचा प्रश्न हा कॉम्प्लिकेटेड झालेला आपल्याला। आता नेमका हा काश्मीरचा प्रश्न आपण थोडक्यात जेवढं आपल्याला शक्य होतं समजून घेऊया। आज जर मला वेळ मिळाला असता किंवा जर तुम्हाला काही वेळ दिला तर पूर्ण डॉक्युमेंट सहित हा काश्मीरचा प्रश्न काय आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारणा करता येईल। आता पहिला मुद्दा आहे की काश्मीरचा प्रश्न निर्माण कसा आहे। काश्मीर हे जे राज्य आहे ते एक हरिसिंग नावाचे एक डोगरा समाजाचे, हिंदू समाजाचे, त्यावेळेचे सवर्ण समाजाचे एक राजे होते हरिसिंग आणि प्रजा होती ही मुस्लिम। बहुतेक बहुसंख्यक लोक मुस्लिम होते आणि काही ब्राह्मण होते। काश्मीरचा फार पूर्व इतिहास आपण नंतर बघू किंवा काश्मीरचा इतिहास, पण आपण त्या काळची परिस्थिती बघतो ज्या काळामध्ये काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला। आता जेव्हा 1946-47 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती प्रक्रिया फार महत्वाची आहे। आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी भारताला म्हणजे त्या काळच्या ब्रिटिश इंडियाला, ज्याला आपल्याला हिंदुस्थान म्हणता येईल, कारण ब्रिटिश इंडिया फार मोठं होतं, त्यावेळी जर स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी एक फार मोठी चूक केली आहे, ज्याच्यावरून डॉक्टर आंबेडकरांपासून पटेलांपासून बरेच लोक त्याविषयी भांडले। ब्रिटिशांचं काय म्हणणं होतं, आम्ही ब्रिटिश इंडियाला जे स्वातंत्र्य देत आहोत त्यामध्ये त्यांना खुदमुख्तारी देत आहोत की त्यांनी पुण्यात सामील व्हावं। आता म्हणा आधी आता प्रश्न होता ब्रिटिश इंडिया म्हणजे काय समजून घ्या। ब्रिटिश इंडिया जो ब्रिटिश काळचा भारत हा 2 भागात विभाजित होता। काही भाग हा ब्रिटिशांच्या स्वाधीन म्हणजे ब्रिटिशांचं प्रत्यक्ष राज्य त्याच्यावर होतं आणि एक भाग हा संस्थानिकांचा होता म्हणजे निजाम हा संस्थानिक होता। आपल्या इकडे पूर्वी जसं भोसले घराण्यावर तिकडे दुर्गावतीचं राज्य, तसे या आपल्या भारतामध्ये साधारणपणे 400 राज्य छोटी छोटी होती। त्रावणकोरचं राज्य, असे अनेक राज्य होते आणि ही राज्य यांना आपण संस्थान म्हणतो। तुम्हाला लक्षात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे स्टेट्स अँड मायनॉरिटी। हे स्टेट्स म्हणजे काय
हे स्टेट म्हणजे हे राजे रजवाडे, जे राजे रजवाडे होते त्यांच्या ताब्यातला भूभाग हा संस्थानिकांचा भाग आणि प्रत्यक्ष ब्रिटिशांनी खालसा करून आपल्या राजवटीत जे मिळवून घेतले ते म्हणजे ब्रिटिश इंडियाचा प्रत्यक्ष भाग. अशा दोन भागामध्ये विभाजित होतो. निजाम हा समजायसाठी सोपा आहे की आपल्या औरंगाबाद पासून तर इव्हन आपल्या विदर्भातला बराचसा भाग हा निजामच्या स्वाधीन होतो. आणि आपण जे होतो सिटी अँड बेरार, सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार, ज्याला आपण विदर्भ म्हणतो, हा मध्य भाग त्यावर सिटी अँड बेरार म्हणतो. वराड बेरार त्यांच्या भाषेमध्ये सिटी अँड बेरार आता बघायला. तर हा ब्रिटिशांच्या प्रत्यक्ष त्यांच्या राजवटीत होता. आता ब्रिटिशांनी काय बदमाशी केली ते काय म्हणाले किंवा हे जे संस्थानिक आहेत जे आम्हाला खालसा झालेले आहेत किंवा जे आमच्यात आलेले आहेत ब्रिटिश साम्राज्यात आले ते करार मदाराच्या द्वारे आलेले आहेत. संस्थानिकांनी ब्रिटिशांशी करार केला होता की बा आम्ही ब्रिटिश राजवटीत जाऊन आमचे राजे हे ब्रिटिश असतील, ब्रिटिश पार्लमेंट असेल, पण आम्ही आपल्या संस्थानात मोकळे राहू. आम्हाला जे काही करायचं आहे, राजे आहोत, रजवाडे आहोत, तर आम्ही आपल्या संस्थानात मोकळे. ब्रिटिशांनी काय चाल केली किंवा हे जेव्हा आम्ही स्वातंत्र्य भारताला देऊ तेव्हा आमचा जो भूभाग जो आहे तो आमच्या स्वाधीन आहे, तोच आमच्या स्वाधीन म्हणजे भारताच्या स्वाधीन राहील. पण हे जे संस्थानिक आहेत हे त्यांना जिथं वाटलं, जर त्यांना भारतात राहावंसं वाटलं तर त्यांनी भारतात राहावं, ज्यांना पाकिस्तानात जावंसं वाटलं त्यांनी पाकिस्तानात जावं, आणि ज्यांना स्वतंत्र राहावंसं वाटते, ज्यांना भारतातही जायचं नाहीये आणि ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं नाहीये त्यांनी स्वतंत्र आपला देश म्हणून राहावं. याच्यामुळे खूप गोंधळ झाला. हा जो आपला सगळ्यात मोठा आता गोंधळ आहे त्याच्यामुळं, म्हणजे आपल्याला नंतर पहिल्यांदा निजामाशी लढून आपला हैदराबाद खालसा करावा लागेल. तुम्हाला लक्षात जाईल हैदराबादची लढाई झाली. बाबासाहेबांची भाषणे जेव्हा आम्ही एडिट करतो तेव्हा आमच्या लक्षात येते की या संस्थानिकांना कोणत्याही प्रकारे भूभाग न देता एक राष्ट्र बनावं, एक देश बनावा अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आणि बाबासाहेबांनी इतकं काही लिहिलं आहे. हा जो आता जो देश बनलेला आहे ना, आज त्याला आपण भारताचा जो भूभाग म्हणतो, हा देश जो बनलेला आहे तो देश बनवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे. बाबासाहेब काय म्हणाले, हे जेवढे संस्थान आहेत हे आम्हाला स्वतंत्र नको, आम्हाला एक संघ भारत पाहिजे, एक संघ भारत आम्हाला पाहिजे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आणि त्याच्यासाठी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हे अजून एक बाबासाहेबांचं महत्वाचं पुस्तक आहे. आता बहुतेक म्हणजे थोडंसं खेळाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांच्या या महत्तम कार्याविषयी आपली मंडळी तेवढा अभ्यास करत नाही, काही अभ्यासू मंडळी आहेत आणि त्याच्यामुळं ही जी बाकीची मंडळी आहे बाबासाहेबांची म्हणजे काही बोलणारी, त्यांना गप्प करणारी मंडळी कमी असते. पण त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की बा आम्हाला फ्रीडम पाहिजे, आम्हाला फेडरेशन. आता तुम्ही म्हणाल फेडरेशन म्हणजे काय, थोडंसं कॉम्प्लिकेटेड. काँग्रेसच्या लोकांचं मत असं होतं, काही लोकांचं मत असं होतं त्यावेळेस बाकीचे जे लोक आहेत म्हणजे त्यावेळेस पाकिस्तानची मागणी नव्हती, त्यावेळेस असं होत होतं की बा हे जे संस्थानिक आहेत यांचं राज्य काय बनवलं. संस्थानिकांचं जे काही संस्थान आहेत, राजे आहेत, रजवाडे आहेत, त्यांचं कायम राज्य राहू द्या, फक्त यांचे फेडरेशन बनवा. आणि हे फेडरेशन ज्या प्रकारे ब्रिटिश साम्राज्याला अटॅच आहे, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या स्वाधीन आहे, तसं ते भारतीय संघराज्याच्या स्वाधीन राहतील, म्हणजे एक प्रकारचं फेडरेशन बनेल. त्याला फेडरेशन म्हणतात. आणि बाबासाहेब म्हणाले आम्हाला फेडरेशन नको, आम्हाला संस्थानिकांचं राज्य नको, आम्हाला एक संघ भारत पाहिजे आहे. आणि त्याकरता बाबासाहेबांनी खूप काही काम केलं. तुम्ही फेडरेशन ऑफ फ्रीडम आणि स्टेट्स अँड मायनॉरिटी या दोन ग्रंथांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजते की आता हा जो देश घडलेला आहे हा देश कसा घडलेला. मग पुढे बाबासाहेबांच्या प्रखर विरोधामुळे काँग्रेसमध्येही एक गट असा निर्माण झाला ज्यांनी संस्थानिकांना मान्यता दिली नाही आणि ते सुद्धा या मतावर आले की देश एक असा. संस्थानिकांच्या प्रश्नांनी कॉम्प्लिकेशन निर्माण केलं. भारताच्या फाळणीला मान्यता देण्यात आली, म्हणजे भारत आणि पाकिस्तान जो ब्रिटिश इंडिया आहे त्याचे दोन विभाग होतील, एक भारत राहील, एक पाकिस्तान राहील. आता पाकिस्तानची निर्मिती कशी झाली, कोणत्या कंडिशनमध्ये झाली, पाकिस्तानची तुम्हा म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की पाकिस्तानची मागणी कशी आली, हा भाग आपण कधीतरी आरामात बघू.
इकडे या जागा आहेत. पण त्यावेळेस विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे दोन राष्ट्र असतील या सिद्धांतामुळे फार गडबड झाली. मग आता हे जे संस्थानिक होते, आता ब्रिटिशांनी म्हटलं की आता आम्ही भारत सोडून जातो, भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग आम्ही करू आणि हे जे संस्थानिक आहेत यांना कुठं विलीन व्हायचं आहे त्यांनी विलीन व्हावं. जुनागड कोणत्या भारतात विलीन व्हावं की पाकिस्तानात विलीन व्हावं हा त्यांचा भाग. तिथं पुनर्कृती झाली आणि तिथून काश्मीरचा पहिला प्रश्न निर्माण झाला. आता काश्मीरचा राजा होता हरिसिंग, तो होता हिंदू आणि त्याची प्रजा जी आहे म्हणजे विशेषतः काश्मीरच्या भागातली ती होती मुस्लिम. आता हरिसिंगचं म्हणणं काय होतं, हरिसिंगचा प्रॉब्लेम असा झाला, तो म्हणाला मी भारतात विलीन होत नाही, तो म्हणाला मी पाकिस्तानमध्येही विलीन होत नाही, मी माझ्या काश्मीरचं स्वतंत्र राज्य ठेवू इच्छितो. माझा काश्मीर हा स्वतंत्र राज्य आहे, त्याला काश्मीर येतो ते काश्मीरचं एक स्टेट, काश्मीर हा एक वेगळा देश आहे अशी हरिसिंगची भूमिका घेतली. आता कॉम्प्लिकेशन वाढायला लागले. पाकिस्तानची इच्छा होती की हा काश्मीरचा जो भाग आहे तो पाकिस्तानचा भाग व्हावा. भारताचं असं म्हणणं होतं की काश्मीर जे आहे ते भारतात विलीन व्हावं आणि त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका नेहरूंची होती, कारण नेहरू काश्मीरी पंडित आहे, त्यांचं मूळ जे घराणं आहे ते नेहरू आहे आणि नेहरू घर म्हणजे कालव्याजवळचं, काश्मीरमध्ये जे कालवे आहेत पाण्याचे त्या कालव्याजवळचं घर होतं, त्यांना नेहरू म्हणायचे. त्या कालव्याजवळ असलेलं असं काहीतरी त्यांची उत्पत्ती आहे. पण काही झालं तरी ते काश्मीरचे आहे, मूळ काश्मीरी आहे आणि मूळ काश्मीरी असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की काश्मीर हे भारतात असायचं. तिथं वाद निर्माण झाला. हरिसिंगला खूप समजवण्यात आलं किंवा तो भारतात विलीन होतो, तो मानायला तयार नव्हता. आता कॉम्प्लिकेशन वाढायला. हरिसिंगनी भारतात विलीन होण्याचं नाकारलं, पण पाकिस्ताननी प्रत्यक्ष नव्हे पण तिथे जे कबायली आहेत, कबायली म्हणजे कबिलामध्ये जसं पठाण वगैरे जसं आपण अफगाणिस्तानमध्ये बोलतो असे जे कबिले होते त्या कबिल्यांनी त्यावेळेस काश्मीरवर आक्रमण केलं आणि तो भाग अप्रोक्षपणे डायरेक्टली नव्हे पण पाकिस्तानशी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कबायली लोक फार लांबपर्यंत आहेत. आज आपण जो पाक व्याप्त काश्मीर म्हणतो ना काश्मीर, तर त्या पीओकेमध्ये बरेचसे लोक कबायली आहेत आणि या कबायली लोकांनी काश्मीरचं राज्य हे आपण आपल्या स्वाधीन करू अशा प्रकारे तो एक प्रकार आहे. आता हरिसिंग जे आहेत त्यांना आता कळालं की माझ्या स्वतंत्र देशाची कल्पना आता काही पूर्ण होत नाही होणार. मग त्यांनी त्यावेळेस घाईघाईने मी भारतात विलीन होईल, मी भारतात माझं संस्थान हे विलीन करेल अशा प्रकारे भूमिका घेतली आणि हरिसिंगनी त्यावेळेच्या भारताच्या सरकारशी करार केला की माझं राज्य हे काश्मीरमध्ये विलीन होईल. अशी भूमिका घेतल्याबरोबर भारत सरकार तातडीनं कामावर आलं आणि त्यांनी आपलं सैन्य पाठवलं. तुम्हाला कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महार बटालियनला पाकिस्तानात पाठवलं, म्हणजे काश्मीरमध्ये पाठवलं आणि त्यांनी लढाई केली आणि श्रीनगरचा बराचसा जो भाग आहे आणि बराचसा जो आसपासचा भाग आहे तो पाकिस्तानमध्ये किंवा त्यावेळेच्या पीओकेमध्ये लढण्यापासून थांबवलं. भारताचं सैन्य गेलं. मोठ्या तातडीनं झालं सगळं, कारण हरिसिंगनी इथं म्हटलं की मी विलीनीकरण करतो आणि तिकडे ते मग पाकिस्तानमध्ये जो कबायली लोकांचा स्वाधीन भाग होता तो तसाच राहिला. काश्मीरचे दोन भाग झाले. एक जो कबायली लोकांनी बळकावलेला होता ज्याला आज आपण पीओके म्हणतो किंवा ते स्वतंत्र काश्मीर म्हणतात, ते आझाद काश्मीर म्हणतात ते लोक. पाकिस्ताननी त्याच्यावर स्वतंत्र आपलं राज्य आता त्याला अजून ऍब्सॉर्ब नाही केलं, त्याला ते पाक म्हणजे अधिकृत पाक अधिकृत काश्मीर म्हणतात. म्हणजे काश्मीरचे दोन भाग झाले. एक काश्मीरचा भाग तो भारताशी जोडला गेला हरिसिंगमुळे, पण तिथेही गोष्टी झाली आणि इतके कॉम्प्लिकेशन आहेत, ते इतके कॉम्प्लिकेटेड आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं काश्मीरचा प्रश्न सुटत काय, कारण याच्यामध्ये इतके घटनाक्रम झालेले आहेत की त्या घटनाक्रमांना समजता आणि त्यांची सोडवणूक करता नाकी नव्हती. मुद्दा असं झाला आता पाक व्याप्त काश्मीर आणि जे त्यांनी केलं आणि यांनी केलं तिकडे हरिसिंग अजून एक घोटाळा करू. हरिसिंग काय म्हणाला, मी भारतात विलीन होतो पण माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी म्हणजे काश्मीरला मर्यादित प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आम्हाला स्वायत्तता मिळाली पाहिजे. आणि तुम्हाला माहित असेल की आर्टिकल 370 आता जे हटवण्यात आलं आणि ज्याच्यावर बीजेपीने खूप गोंधळ घातला
किंवा आम्ही फार मोठं कार्य केलं, ते 370 म्हणजे तेच कलम. हरिसिंग म्हणाला की जरी आम्ही भारतातला असलो तरी आमची स्वायत्तता असेल आणि त्यामुळं काश्मीरचा झेंडा, काश्मीरची घटना, काश्मीरच्या प्रदेशामध्ये दुसरे भारताचे कायदे लागू होणार नाही, आमचे कायदे असतील, अशा प्रकारचा एक संविधान. तुम्ही भारताच्या संविधानाचं जर एखाद्या वाचन करायला तर तुम्हाला एक कलम जुन्या 370 हटवण्याच्या आधी एक तुम्हाला आवर्जून दिसते. आता आम्ही संविधान रिडिंग करतो आपण लक्षात आहे. तसं एखादा कायदा आहे, तसं एक कायदा असेल किंवा जमीन खरेदी करण्याचा कायदा. भारताचा नागरिक भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये जमीन विकत घेऊ शकतो असा आपला कायदा आहे, आपला अधिकार आहे. त्याच्यामध्ये एक खाली एक टीप राहते की जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश वगळून हे जेवढे कायदे आहेत भारतातले महत्वाचे कायदे आहेत, या कायद्यामध्ये पहिली तरतूद असायची की हा कायदा जम्मू आणि काश्मीरला लागू होणार नाही अशी अटच असायची. का असायची? कारण की जम्मू आणि काश्मीरचं स्वतंत्र एक कायदा होता, त्याचं संविधान ते भारताच्या अधीन होतं, पण तरी त्यांना स्वातंत्र्य होतं, ज्यांना आपण स्वायत्तता म्हणतो तशी स्वायत्तता. आर्टिकल 370 मध्ये घोळ झाला. आर्टिकल 370 मध्ये काश्मीरच्या आणि त्याच्यावर घोळ असा झाला किंवा हा कायदा भारताच्या सार्वभौमतेला त्याच्या विरोधात आहे. कारण काश्मीर तर भारतात आलेला आहे, विलीन झालेला आहे, हरिसिंगने विलीन केलेला आहे आणि त्याच्यावर पण त्याच्यात अशी अट आहे किंवा यांना स्वायत्तता असेल आणि त्याच्यावर बाबासाहेबांचं काय मत होतं याच्यावर ही फार वादळ आहे. कारण आर्टिकल 370 त्याच्याकडे पारित करण्यात आलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्याच्यात नव्हते. म्हणजे डॉक्युमेंटरी कुठेही असा पुरावा नाही की डॉक्टर आंबेडकरांनी 370 कलमाला पाठिंबा दिला असं नाही. आता त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं, नेहरूचं राज्य होतं आणि नेहरू हे त्या कायदे बनवण्यामध्ये किंवा कायदे पारित करून घेण्यामध्ये ते पुढे होते. तो पुन्हा वाद झाला किंवा नेमकं त्या 370 आर्टिकल म्हणून काय. आता बाबासाहेबांची त्याच्या आधीची भूमिका काश्मीरविषयी थोडी वेगळी आहे. बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही या वादात पडू नका, या वादात जर पडाल तर वाद ट्रेंडिंग आहे, हे बाकीच्या राज्यात जर काश्मीर आपल्या सामील नाही झाले. त्यांनी सरळ म्हटलं बाबासाहेबांनी भूमिका अशी होती त्या काळात की काश्मीरचे 2 भाग करतात. काश्मीरचा 2 भाग मुसलमानांच्या म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे, मुस्लिम लोकसंख्या आहे, तो भाग पाकिस्तानमध्ये जाऊ द्या आणि जम्मू आणि बाकीचा 2 भाग आहे याच्यामध्ये हिंदू लोकांची पॉप्युलेशन जास्त आहे तो भारतात करा ठेवा. म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जे नेहमी जे भांडणं आहेत हे मार्गी लागतील. जम्मूचा हिंदू बहुल भाग हा भारतात असावा आणि काश्मीरचा मुस्लिम बहुल भाग हा पाकिस्तानात असावा अशी त्या काळात बाबासाहेबांची भूमिका होती आणि ती भूमिका नेहरूला मान्य नव्हती. त्याच्यातही खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. काश्मीरच्या राज्यामध्ये अजून एक मोठं सुंदर पुस्तक आहे आणि आपले जे मुळशी आहेत ज्यांनी गांधींचा खून केला त्यांच्या भावाने लिहिलेलं पुस्तक 57. त्याच्यामध्ये त्यांनी थोडी जबरदस्त स्टोरी लिहिली. तुम्हाला काय होतं की काश्मीरचा प्रश्न आपण त्यांचा निषेध करतो जे काही होते तिथं आणि ते अत्यंत त्याला काय म्हणतात किंवा अणुयुद्धावरती उलटे फेर एकदा, पण हे भावाभारतचा लढा आहे. पूर्वी त्या मुळशीने नमूद केलेलं आहे. पूर्वी काश्मीरचं राज्य हे पूर्ण पहिल्यांदा बौद्ध राज्य, बौद्ध राष्ट्र होतं आणि श्रीनगर हे नाव जे दिलेलं आहे ते अशोकाने दिले. त्यावेळेस पूर्ण अशोकाचं राज्य काश्मीर होतं. तुम्ही आता हे पहिल्यावर झालं त्या आधी जर काही बघाल तर तुम्हाला बुद्ध विहाराचे अवशेष हे तिथे मिळतात, अनेक मिळतात. काश्मीरमध्ये बौद्ध अवशेष मिळतात. हे बौद्ध राष्ट्र होतं. बौद्धानंतर मुसलमानांनी स्वाऱ्या केल्या, मुस्लिम राज्य झालं, काश्मीरी पंडितही राहिले, जो काश्मीरी पंडितांचा प्रश्न नेहमी येतो पंडितही राहिले आणि प्रजा मात्र असं झालं की प्रजा ही मुसलमान झाली, राजा आणि विशिष्ट वर्ग हा समान राहिला हिंदू. त्याच्याने खूप कॉम्प्लिकेशन रणजित सिंगांचा राज्य राहिला वगैरे वगैरे तो आपण नंतर पाहतो. आता इथं काय झालं की जी प्रजा होती मुस्लिम प्रजा ती राजाकडे गेली आणि त्यांनी म्हणाले की साहेब तुम्ही आमचे राजे आहात, तुम्ही हिंदू आहात, आम्ही एकेकाळी हिंदू होतो, आम्ही आता मुसलमान झालो, आम्ही आपला धर्म सोडला.
आता तुम्ही एक काम करा, आम्हाला शुद्धीकरण करून आम्हाला हिंदू करून द्या, आम्हाला हिंदू करून द्या, आम्ही तयार आहोत, आम्ही म्हणजे आपल्या काश्मीरची प्रजा ही हिंदू व्हायला तयार आहोत. आणि त्याचा विरोध जो केला तो काश्मीरी पंडितांनी, हे भयानक आहे. आणि हे सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे, संघांच्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. आम्हाला तुम्ही हिंदू करून घ्या, शुद्धीकरण करा. राजाने म्हटलं चांगलं आहे, मुस्लिम राजांच्या याच्यात हिंदू होते, आपण हिंदू करून कुठा यज्ञ केला शुद्धीकरणाचा की जेवढे काही मुस्लिम आहेत त्यांना शुद्ध करून पुन्हा आपल्या हिंदू धर्मात ठेवा. काश्मीरी पंडितांनी काय म्हटलं की बा अशा प्रकारे या लोकांना शुद्धीकरण करून हिंदू करून घेणं हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला मान्य नाही. आणि मग त्यांनी काय केलं, राजा म्हणजे मी राजावर ठिकाणी या लोकांनी काय केलं, त्या नदी झेलम आहे त्या नदीमध्ये आपल्या नावं घातल्या या ब्राह्मणांनी आणि म्हटले की जर तुम्ही शुद्धीकरण कराल तर आम्ही जीव देऊ दे नदी, ब्रह्महत्या होईल, ब्राह्मण मरेल, तुला पाप लागेल. आणि तुम्हाला माहित आहे की हिंदू धर्मशास्त्रामध्ये ब्राह्मणांची हत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप, ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणजे युवती त्यावेळेस असे कायदे होते की ब्राह्मणांनी कोणाचा खून जरी केला तर त्याला फाशी देत नव्हते, कैद देतील, दुसऱ्याला फाशी देतील, पण त्यांची इच्छा अशा प्रकारे काय राजा घाबरला. आणि राजाने म्हटलं की नाही, जर असं असेल तर मी शुद्धीकरण करत नाही, प्रजा मुसलमान राहिली, राजे हिंदू सवर्ण राहिले. आणि अशा प्रकारे जी जातीय तेढ जी आहे, हिंदू वर्सेस मुसलमान किंवा सवर्ण वर्सेस मुसलमान जी तेढ झाली ती तिथून निर्माण झाली. आणि त्याच्यामुळं या काश्मीरच्या प्रश्नाला अजून एक पाडा फुटला. काश्मीरी पंडित, काश्मीरी मुसलमान, काश्मीरी बाकी लोक, आता जम्मू हा भाग जो आहे हा हिंदू बघूया, जम्मू पर्यंत हिंदू आहे, त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर एक स्टेट आहे, एक राज्य होतं, कारण हरी सिंग हे कोणत्या राज्याचे अधिकारी होते. आता हे कॉम्प्लिकेशन झालं. आता बघा किती कॉम्प्लिकेशन होते, तिकडे अजूनही कॉम्प्लिकेशन झालं. जेव्हा जो भूभाग भारतात मिळाला, हरी सिंगनी घाई केली, पूर्वी आधी करण्याच्या आधी मग तो प्रश्न युनायटेड नेशन मध्ये गेला, UN मध्ये गेले. आणि UN मध्ये असं ठरलं, त्याचा ठराव केला होता की आपण म्हणजे त्या काश्मीरच्या लोकांचं जनगणना करू, त्यांचं मत मोजू, किंवा कोणी किती लोक भारतात विलीन होऊ इच्छितात आणि किती लोक पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छितात. जर अधिकांश लोक भारतात जर विलीन व्हायला तयार असतील तर आम्हाला काही हरकत नाही, पाकिस्तान म्हणजे भारतात येईल आणि पाकिस्तानात जायचं. आणि त्याच्यावरही भारत सरकारने ते मान्य केलं नाही, कारण ते राज्य म्हणजे राजांनी खालसा करून आपल्या भारतात विलीन केलं होतं, त्यामुळे तो मुद्दा नव्हता. आणि तोही प्रश्न रेंगाळत आहे आजही कधी कधी पाकिस्तान हे करते. तिकडे बघ शेख अब्दुल्लांचा उदय झाला. आता हा शेख अब्दुल्लांचा उदय आईमध्ये आपल्यामध्ये कॉम्प्लिकेशन. शेख अब्दुल्ला हा एक प्रगतिशील विचाराचा माणूस होता. त्यांनी लँड रिफॉर्म, जमिनीच्या सुधारणेच्या कायद्यांमध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. काश्मीरमध्ये तो एक त्याला असं म्हणता येईल की प्रोग्रेसिव्ह विचाराचा माणूस होता. आणि त्यांनीही पाकिस्तानमध्ये जाणं कबूल केलं नाही. धार्मिक राजवट धर्म ठीक आहे, पण धर्माची राजवट याला त्यांनी सरसकट पाठिंबा दिला नाही. आता शेख अब्दुल्ला हे पहिल्यांदा मुख्यमंत्री राहिले, पण तिथं अजून एक प्रॉब्लेम निर्माण झाला, तो म्हणजे काश्मीरीयत. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आपली कन्सेप्ट आहे. आता आपल्याकडे बरेचसे पक्ष म्हणतात महाराष्ट्रात मराठी शिवाय तुम्हाला वाटत आहे का, तुम्ही मराठी बोललंच पाहिजे, मराठीत व्यवहार झाले पाहिजे, मी मराठी माणूस काय आहे, ही एक मराठीयत आहे की आम्ही मराठी आहोत, आमच्या भाषेचं आमच्या संस्कृतीचं संगोपन झालं पाहिजे. तशाच प्रकारे काश्मीरीयत असा एक प्रकारचे समजा आम्ही काश्मीरी आहोत, आमच्या काश्मीरची संस्कृती ही जपली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे नवीन वाद शेख अब्दुल्ला भारतात विलीन व्हायला त्या भारतात अनेक वर्ष राहिले, त्यांचे आता वंशजही आहेत ते, पण त्यांनी काश्मीरीयतचा पुरस्कार केला. तर म्हणून अशा प्रकारचं हे अत्यंत म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी त्या संस्थानिकांना स्वायत्तता देऊन तुम्ही कुठेही विलीन व्हा असं जे केलं. आणि त्याच्यामुळं इंग्रजांनी खूप प्रॉब्लेम निर्माण करून ठेवले. त्याच्यामुळे हा जो आहे प्रॉब्लेम काश्मीरचा. आणि काश्मीरमध्ये जे कॉम्प्लिकेशन झाले, राजांनी पहिल्यांदाच काश्मीरचं संस्थान
हे भारतात विलीन केलं असतं तरी कोणताही प्रॉब्लेम झाला नसता. त्यांनी ऍट द 11th भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा कबायली लोकांनी काश्मीरवर हल्ला करून त्यातला बराचसा भूभाग बळकावला तेव्हा त्यांनी धावपळ करत तो तिथून म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यावरून पळत तो जम्मूला आला आणि त्यांनी भारतामध्ये शरण घेतली आणि मग ते भारतामध्ये त्यांनी जर साईन केली आहे. हे सगळे कॉम्प्लिकेशन जे आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. आता काय झालं, आपण भारतीय आहोत, आपण भारताचा पक्ष घेऊ आणि भारताची बाजू मांडू. पण याच्यामध्ये हे जे छद्मयुद्ध सुरू झालेलं आहे, निरपराध लोकांना मारणं, निरपराध लोकांची हत्या करणं याचं समर्थन कुणी करू शकत नाही. पाकिस्तानने भारताशी एक छद्मयुद्ध छेडलेलं आहे. आता हे छद्मयुद्ध किंवा गुरिल्ला वॉर हे तुम्ही समजून घ्या. असं म्हणतात युद्धाची भाषा आहे, गुरिल्ला वॉरफेअरची एक भाषा आहे. तुम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकू शकता, दोन गटांमध्ये जे युद्ध होते त्यातलं तुम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकू शकता. पण गुरिल्ला वॉरफेअरमध्ये हे जे छद्म युद्ध केले जाते ते जिंकणं फार कठीण आहे. आता जर समजा काश्मीरच्या किंवा अफगाणिस्तानमध्ये ते होते, काश्मीर आपल्या काश्मीरमध्ये दर्याखोऱ्यामध्ये राहणारे लोक, त्यांना जर समजा सरकारचा पुरवठा झाला, त्यांना शस्त्र मिळाली, त्यांना शेल्टर मिळालं, त्यांना पैसा मिळाला, बसले आणि त्यांनी कधी अचानकपणे जसं आता पहलगावमध्ये हमला केला तसं जर त्यांनी हमला केला, तुम्ही त्यांना कसं थांबवा? काय प्रत्येक घराच्या समोर एक सैनिक उभा करा, प्रत्येक गली चौकी उभी करा. म्हणजे अशा प्रकारे गुरिल्ला वॉरफेअरला उत्तर देणं कठीण असतं. आणि या गुरिल्ला वॉरफेअरमुळे होते काय, या गुरिल्ला वॉरफेअरमध्ये दोन स्टेट्समध्ये टेन्शन निर्माण होते, भारतात आणि पाकिस्तानात. आता भारतामध्ये आता बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये एक घटना घडली. बलुचिस्तानमध्ये एक पूर्ण ट्रेन, त्या लोकांनी ज्यांना वेगळं बलुचिस्तान पाहिजे त्यांनी हायजॅक केली, अनेक लोकांना मारलं, सैनिकांना मारलं. परिणाम काय झाला, म्हणजे पाकिस्तान सरकार म्हणालं की याच्यामध्ये भारतीयांचा हात आहे, भारत सरकारचा हात आहे. पहलगावमध्ये आपण काय म्हणतो, पाकिस्तानचा हात. म्हणजे थोडेसे लोक गुरिल्ला वॉरफेअरमध्ये, थोडेसे लोक हे दोन मोठ्या देशांमध्ये अशांतता निर्माण करू शकतात. ही मोठी कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ज्या ऐतिहासिक चुका होत गेल्या, अनेक चुका एकादेक त्या अनेक ज्या बाबी झाल्या आहेत की या समजून घेऊन आपल्याला भारत सरकारला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिलाय किंवा अशा प्रकारची चर्चा करणारा कोणी असो, कोणता देश असो, कोणता गट असो, कोणी असेल, ते आम्ही सहन करणार नाही. आणि त्याच्या विरुद्ध जेवढी काही कठोर कारवाई करता येते ती केली गेली पाहिजे. याच्यामध्ये संपूर्ण भारतीय लोक एकमत आहेत. पण त्याचबरोबर सरकारने जसं कबूल केलं की सुरक्षा व्यवस्थेत आम्ही चूक आहे, चूक कबूल केली, मोठ्या मनाने कबूल केली, त्यांचे आपण आभारी असतात. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायची गरज नाही. देश एक आहे, आम्ही देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या देशाच्या मागं एक जुटीने उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर बरेचसे जे प्रश्न निर्माण झाले, एक लष्करी अधिकारी या निवडणूक आहेत, त्यांनी प्रश्न निर्माण केला होता की तुम्ही अग्निवीर योजना काढली आणि भारताचं सैन्य हे कमी केलं. अग्निवीर योजना काढली, 4 वर्षाकरता अग्निवीर राहील, पैसे पगार द्यावा लागणार नाही जास्त, कारण आता 15 वर्षाचा किमान बॉन्ड असतो ना, 15-17 तो वर बॉन्ड, 15 वर्षाचा नियमित सैनिक, 4 वर्षाचा काही जीवन सैनिक, याच्यामध्ये फरक पडतो. पेन्शन द्यावं लागत नाही. तो पैसे वाचवण्यासाठी तुम्ही अग्निवीर योजना काढली आणि त्याच्यामुळे लष्कराची संख्या कमी झाली. त्याच्यामुळे आपण पुरेसे सैनिक तिथं देऊ शकलो नाही. की भारताच्या सरकारची असे मांडणारी मंडळी आहे. तर त्यावेळेस ज्या काही या चुका असतील, कोणाच्या झाल्या असतील, त्यानंतर विचार करता येईल. पण सध्या तरी भारताची जे काही छद्म युद्ध या लोकांनी काढले केलेलं आहे त्याच्यावर आता हे करावं लागेल. त्याचबरोबर दुसरा जो धोका आहे तो हिंदू मुसलमान. याच्यामध्ये काश्मीरी लोक हे पूर्णपणे पाकिस्तानच्या अधीन आहेत किंवा पाकिस्तान धार्जिन आहेत असं समजायचं मुळीच कारण नाही. काश्मीरी हा पाकिस्तानच्या बाजूला असं नव्हे, किंबहुना त्यांना भारतात राहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की बा आमची काश्मीरी आमची स्वायत्तता ही कायम राहिली आहे.
आणि आपल्या इथल्या एका धार्मिक गटाचं असं तीव्र मत आहे किंवा आम्ही त्यांच्यावर एक प्रकारे आक्रमण करून आम्ही काश्मीर जिंकलं म्हणजे आम्ही मुसलमानांना जिंकलं, हा मुद्दा धर्माचा नाही, हा मुद्दा स्टेटचा आहे। राज्यव्यवस्था ही वेगळी असते, धर्म हा वेगळा असतो। भारताच्या संविधानाने जे आपल्याला सांगितलं आहे की बा भारत हा धर्मनिरपेक्ष असेल, हा एखाद्या धर्माच्या बाजूने मत नाही देणार। राज्यव्यवस्था ही वेगळी असते, धर्म हा वेगळा असतो, धर्माची विचारधारा वेगळी असते आणि राज्याची व्यवस्था वेगळी असते। ख्रिश्चनांचं राज्य होतं, ब्रिटनचे लोक एक ख्रिश्चन आहेत म्हणून ख्रिश्चनांचं राज्य होतं असं कधी म्हटलं आहे का कोणी? अशोकाचं राज्य जेव्हा होतं या देशात, अशोक बौद्ध होता म्हणून अशोकाचं राज्य बौद्धांचं राज्य आहे असं कधी म्हणतात का कधी? राज्य यंत्रणा ही वेगळी आहे, धर्म हा वेगळा आहे, पण आपल्या इकडे एक उन्माद आहे की आम्ही हिंदूंनी मुसलमानांना पराजित केलं आणि त्यामुळे हिंदू मुसलमान प्रत्येक जागी प्रत्येक प्रश्नाला हिंदू मुसलमान पाहणं आणि त्याच्याकरता भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जी सेक्युलरिझमची कन्सेप्ट दिली की भारत हा धर्मनिरपेक्ष असेल, त्या धर्मनिरपेक्ष गोष्टीवर खूप वाद आता धर्मनिरपेक्ष असेल तो कोणत्या एखाद्या धर्माचा नसेल, सगळे धर्म भारताला बरोबर असतील अशी एक भावना आणि भारत एक हिंदू राष्ट्र असेल अशी एक भावना, याच्यामुळे अधिक हे जे पूर्वीच कॉम्प्लिकेशन झालं त्याच्यामध्ये अधिक कॉम्प्लिकेशन होते। मला असं वाटते की आपण जेवढी आपली आंबेडकरी जी विचार करणारी जनता आहे त्यांचे काही गोष्टी बिलकुल महत्वाच्या नाही ठरवावं। आपला भारत एकसंघ भारत असावा आणि भारताच्या संविधानाला आम्ही सगळे बांधील आहोत आणि कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी भारताच्या एकतेला आणि एकात्मतेला जेव्हा कधी बाधा येत असेल तेव्हा आपण एकसंघपणे भारताच्या संघराज्याच्या मागे राहिलो। त्याचबरोबर धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या भारतातल्या असो किंवा पाकिस्तानातल्या असो किंवा काश्मीरातल्या असो यांचा निषेध केला गेला पाहिजे की धार्मिक उन्मादाने राज्याचे प्रश्न सुटत नाही, ते वाढतात, द्वेष वाढतो, आपल्यामध्ये कटुता वाढते आणि ज्या आपण गोष्टीकडे जातो तेव्हा आपण सुजलाम सुफलाम झालं पाहिजे, आपला देश समृद्ध झाला पाहिजे, आपल्या देशातल्या गोरगरिबांना अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे, हे प्रश्न मागे पडतात। युद्धामध्ये हे प्रश्न जनतेचे प्रश्न मागे पडतात आणि एक युद्धाची भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे कोणत्याही राज्याचं कल्याण होत नाही। प्रगतीपेक्षा विकासापेक्षा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सगळ्या विकासापेक्षा धर्माच्या आधारावर मतभिन्नता निर्माण करणं याच्यामुळे नुकसान होतं। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक अभ्यासपूर्वक या देशाचं संविधान मांडलं होतं आणि त्याच्यामुळे आजही एवढ्या विचित्र अवस्थेतही आपला भारत एकसंघ आहे आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आपली आपण ती बाब समजून घ्यावी। आणि त्या संदर्भात मला असं वाटते की जर काही आता मी तुम्हाला काश्मीरचा पूर्ण इतिहास मी दाखवू शकलो नाही, त्याच्याकडे पेपर सांगू शकलो नाही, याच्याविषयी खेळ वाटतो, पण जर कधी आपल्याला असा प्रसंग आला आपण याच्यावर अवश्य चर्चा करू। जरी काही छोटे मोठे प्रश्न असतील तर तुमच्या त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही बाबींवर आपल्याला प्रकाश टाकते। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।